खासदार ओमराजे निंबाळकर पुण्याहून धाराशिवकडे रवाना झालेत। आज संध्याकाळी 4 वाजता मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत ते बैठक घेतील आणि बैठकीनंतर ते आपली राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे ओमराजे निंबाळकर ठाकरेंच्या शिवसेनेत राहतात का, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। दरम्यान काही वेळापूर्वीच ओमराजे निंबाळकर हे पुण्याहून धाराशिवकडे रवाना झालेत। त्यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। मी काल सांगितल्या पद्धतीनं आज धाराशिवमध्ये जातोय। माझ्या कार्यकर्त्यांना मी वेळ दिली आहे 4 वाजताची। धाराशिवमध्ये गोर्धनवाडी या ठिकाणी मी सगळ्यांना बोलवलंय। सगळ्यांशी चर्चा करून मग मी माझा निर्णय त्या ठिकाणी जाहीर करेन। ज्याला ओमराजे त्याच्या घरातला माणूस वाटतंय, मला वाटतं ती माणूस तर त्याच्या घरातल्या माणसाला म्हणजे त्याच्या कुटुंबातल्या व्यक्तीचा अशा पद्धतीनं उद्धार करेल मला वाटत नाही। पण काही लोकांनी केला, सहन केलं, मी तेही सहन केलं। पण मला एवढंच म्हणायचं आहे की ह्या राजकीय प्रक्रियेमध्ये माझ्या कुटुंबानं नेमकं तुमचं काय वाटोळं केलंय, माझ्या कुटुंबातल्या कुठल्या व्यक्तीनं तुम्हाला त्रास दिलाय? बरं, माझ्या निस्त्या चर्चेनं जर मी 3 दिवसात इतका वाईट होत असेल तर खरंच इतका वाईट आहे का मी? बरं, रील स्टार म्हणून माझी नवनी करते। रील स्टार असलेल्या माणसाला लोक मत टाकतात का? मला दुःख एक लक्षात घ्या, सन्माननीय उद्धवजी, सन्माननीय आदित्यजी आणि बाळासाहेबांच्या कुटुंबानं बद्दल माझं कधीच एक शब्द अवाक्षर जाणार नाही, गेलेलं नाही। पण दुर्दैवानं माझी इंटरव्ह्यू छापले तुम्ही, ठीक आहे, मी बोललो असेल तर तुम्ही छापा, पण न बोलता तुम्ही जर माझी इंटरव्ह्यू तशा पद्धतीनं छापणार असाल, मला वाटतं त्या गोष्टीचं मला प्रचंड दुःख आहे, वेदना आहे। त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या। तुमच्या माहितीसाठी माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये जेवढ्या पंचायत समिती आहेत, जेवढ्या नगरपालिका आहेत, त्या सगळ्या ठिकाणी अख्ख्या लोकसभेत एक सुद्धा पंचायत समिती माझी निवडून येऊ शकली नाही। एक सुद्धा नगरपालिका माझी निवडून येऊ शकली नाही। मग खरंच आम्ही इतके वाईट आहेत का? मी असेल, आमदार कैलास पाटील असतील, प्रवीण स्वामी असतील, सोपल साहेब असतील, आम्ही 24 तास लोकांसाठी देतो। तुम्ही लोकांना विचारा, मी म्हणतोय म्हणून माझ्या शब्दावर विश्वास ठेवू नका। आम्ही लोकांसाठी उपलब्ध आहेत का नाहीत? आम्ही त्यांच्यासाठी काम करतो का नाही? मग अशा परिस्थितीत मशाल ह्या चिन्हावर उभारलेल्या आमच्या लोकांना पराभवाचं तोंड का बघावं लागलं? आणि इतकं वाईट, मला सिक्युरिटीची गरज नाही। मी तुम्हाला आज सांगतो, मी माणसातला माणूस आहे, सामान्य माणसानं माझं नेतृत्व घडवलंय, सामान्य माणसामधला माणूस आहे। आणि ऐका, मला बिलकुल चिंता नाही त्याची। लोक मला ओळखतात, मी लोकांना ओळखतो।